तुकाराम महाराज म्हणतात की आपण ईश्वराचं नामस्मरण करताना आपल्याला मनामध्ये अनेक शंका येतात आणि त्या शंका आल्यामुळं आपण ज्या मार्गाला आपण जाणार होतो त्या मार्गामध्ये सुद्धा अडथळे येत असतात. मग काय म्हणतात बघा ते, पायखे अन्न मग करी खे दक्षिण, लाभिविन संगे थित जन्माची जोडी, वातहात एके घडी, तुका म्हणे शंका हित आडे या लौकिका. तर जेवताना जर कुणाची दृष्ट लागली तर आपल्याला म्हणजे बरोबर नाही वाटत. कोणाच्या पायाचा आवाज आला तर जेवणाऱ्याला ताप होतो आणि मग लाभाशिवाय घातपात केल्यासारखे होते. असे जन्मभर काही गोष्टीची जमवाजमव करावी आणि एका वाईट घडीला त्याचा नाश व्हावा. तुकाराम महाराज म्हणतात, मनातील शंका मोक्षरूपी हिताच्या आड येते. जेव्हा तुम्ही ईश्वराची भक्ती करता, ईश्वराचं नामस्मरण करता, तेव्हा ईश्वराची तुम्ही श्रद्धा ठेवा. कोणतीही मनामध्ये शंका येऊ देऊ नका. जर तुम्ही ईश्वराच्या भक्तीबद्दल मनामध्ये जर शंका ठेवली तर तुम्ही जी भक्ती करत आहात ती शंका तुम्हाला भक्ती केल्यानंतर जे मोक्ष मिळणार आहे तर मोक्षरूपी हिताच्या आड येत असतं. आणि म्हणून ईश्वराची भक्ती श्रद्धा ठेवून करावी असे या ठिकाणी सांगतात. रामकृष्ण.